बंगला बांधला त्याच्यापेक्षा तुम्ही लोकांच्या मनामध्ये घर केलंय का ते घर खरं महत्वाचं असतं. नाही ते लोकेच ना 50 लाख ना बंगला राहतो. महाराज म्हण बंगलाला पाय तेलाय द्या, महाराज म्हण बंगलाला पाय तेलाय द्या. त्यान बंगलाला पाय लावायला जास आखी रात बटाट ठेवस. महाराज तुमना पायन पुणे काहीच होत नाही पण असं होई गे गचागच होई गे बटीकडे. महाराज तुमना पायन पुणे काय नाही मातेनं घर होतं पक्क होई गे बरं होई गे भाऊ. महाराज तुमना पायन पुणे काय नाही मन बापने काहीच राहू देत नाही पण मी कमीत कमी 4-5 बिघा विकतली टाका चांगलं होई गे भाऊ. महाराज खावा सुद्धा टाइमवर होत नाही पण आता असं नेमन होई गे महाराज होणार भाऊ. अख्खं चावी देस आणि आम्ही सांगतो येऊत का मग बिगरची आणा उठाटेस तुने इस्टेटला का शिलगाव नाही रे. ओ करजदार ना विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल माणसाने जीवन जगत असताना किती श्रीमंती कमवली त्याच्यापेक्षा तुमचं लोकांच्या हृदयामध्ये काय स्थान आहे ती खरी श्रीमंती असते. शेवटचा चरणाचा भाव आहे पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगेल कारण दादांचा परिचय देताना मला स्वाभिमान वाटतो हे सांगताना. झालं का तुमचं झालं का माया हो तुम्हाला आपटे घेत म्हणा सुरू करू का. आता बोलू नका आता कोणी बोलायचं नाही. जो बडबड करीन त्याला त्यान बाजूवाला शपथ रे भाऊ. बोलू नका आता. माणूस जन्माला येतो आणि त्याने काही कर्तबदारी केली नाही दुसऱ्यासाठी काही जगलाच नाही त्या जगण्याला काही अर्थ नाही आहे. काही अर्थ नाहीये त्या जगण्याला. माणसानं असं जगावं मेल्याच्या नंतर कीर्तिरूपी उरलं पाहिजे. तुकोबारायांनी याच भंगामध्ये शेवटच्या चरणात सांगितलं नाही तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती. तुमचं धन द्रव्य काय सोबत येत नाही दादा. मागे राहणारं शिल्लक ते फक्त तुमचं वागणं. जसं की मी कीर्तनातून एक संदेश देतो. वागणं माणसाचं कसं असलं पाहिजे माझी कोणीतरी जाऊन सांगून द्या. हा बापू बाबा त्यासले म्हणा आपला गावात कीर्तन चालू आहे म्हणा आज सांग द्या त्यासले. कदाचित समजच नाही त्यासले कीर्तन कीर्तन बा सांगा का कीर्तन याला कीर्तन म्हणतात बा सांग द्या फक्त. कसं आहे ना 2 तासाचं कीर्तन असते त्याच्यामध्ये 15 मिनिटाची पंचपदी जाते 5-10 मिनिटाची चाल जाते. आम्हाला 1.5 तास बोलायचं असतो 1.5 तास नाही जरा असा किडा पडणार ते मग त्या माहिती बी टाईम चोरायचा असतो. मग दड तुमनं बी पोट भरत नाही दड आमनं बी पुरवत नाही. हो त्यामुळे थोडी शांतता ठेवा. माणसाने मेल्याच्या नंतर कीर्ती या रूपात उरलं पाहिजे. त्याच्यासाठी मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल एक्झाम्पल म्हणून सांगायला आवडेल. एक साधू महात्मा भिक्षा मागत होते. साधू महात्मा भिक्षा मागत होते. भिक्षा मागत असताना ज्या गल्लीत ते प्रवेश करणार होते त्या गल्लीतून एक प्रेत जात होतं. साधू महात्म्याला असं वाटलं की आता समोरून प्रेत जातंय मग आपण भिक्षा मागायची तरी कशी. जागीच थांबले. साधू बाबा पुढे जात नाही म्हणले प्रेत निघून जाऊ देतो आणि मग भिक्षा मागायला जातो. प्रेत जात होतं तोपर्यंत एका घरातून बाई निघाली आणि त्या बाईनं तिच्या 9 वर्षाच्या पोरीला आवाज दिला दीदी ए बेटी अगं आपल्या गल्लीतून प्रेत जाता जाय ना. मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून येन म्हणले. 9 वर्षाच्या पोरीला पाठवलं बाईनं. 9 वर्षाची पोरगी प्रेत यात्रेच्या मागे जाते. साधू महात्मा सगळं दृश्य डोळ्याच्या समोर बघत होते. एक संसारी बाई तिच्या 9 वर्षाच्या पोरीला सांगते बेटा ए दीदी जाणं मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून ये म्हणले. साधू महात्मा विचार करत होते बाप्पा आता पोरगी काय उत्तर आणते. ऐकण्याची आशा. पोरगी प्रेत यात्रेमधनं फिरून आली आणि फिरून आल्याच्या नंतर आईला सांगायला लागली आई अगं मरणारा म्हातारा की नाही स्वर्गात गेला म्हणले. साधू महात्म्याच्या हातात कमंडलू झोडी होत जागेच ठेवलं. कमंडलू झोडी जागीच ठेवली आणि गेल्याच्या नंतर त्या संसारी बाईचेही पाय धरले आणि त्या 9 वर्षाच्या पोरीचेही पाय धरले आणि त्या 9 वर्षाच्या पोरीला सांगितलं बेटा पूर्ण आयुष्य भगवंतावर खर्च केलं ग
पूर्ण आयुष्य भगवंतावर खर्च केलंय, मला अजून कळलं नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला. आणि तू इथं 9 वर्षाची पोरगी, तुझी माय म्हणजे संसारी बाई तुला सांगते की बेटा मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून ये. बाई, पूर्ण आयुष्य खर्च केला, अजून मला हे ज्ञान प्राप्त झालं नाही की मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला हे ओळखायची ताकद अजून माझी नाही. पण बेटा, तू 9 वर्षाच्या वयात सांगते मरणारा म्हातारा स्वर्गात गेला, हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा त्या 9 वर्षाच्या पोरीनं सांगितलं, बाबा याच्यासाठी खूप ग्रंथ वाचायची गरज नाही, याच्यासाठी खूप मोठा गुरु करायची गरज नाही. मग माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या प्रेत यात्रेच्या मागे चालायचं. आणि प्रेत यात्रेच्या मागे चालत असताना जर लोक म्हणत असतील काही का असे ना माणूस बोलता भारी होता, कोणा बी सुख दुःख मा उभा राहायचाय, समजले हो या स्वर्गाने प्राप्तीशी. आणि जर प्रेत यात्रां मागे म्हणतोस होते लोक बरं वै रे बोलता किडा पाडे रे भू, अरे गरीब दुब्यानं जुडेल सुद्धा मोठा के रे याऊ, समजले या नरकानेच प्राप्तीशी बा. बरोबर आहे की नाही? स्वर्ग आणि नरक इथंच आहे. तुमचं वागणं ठरवतं तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती की नरकाची प्राप्ती करून घ्यायची, हे तुमचं वागणं इथं ठरवतं. म्हणून माणसानं तुका म्हणे एका मरणाचे सारे उत्तम चिवरे कीर्ती मागे, नाही का? आणि जीवन असं जगायचं महाराज. पण जीवन जगत असताना जर तुम्हाला कोणीतरी चांगला व्यक्ती भेटत नाही तोपर्यंत जगायची पद्धतही आपल्याला कळत नाही. जसं चालणं शिकवते माय, बोलणं शिकवते माय, पुढे जाऊन आपल्याला शालेय शिक्षणाचे गुरु भेटतात आणि गुरु आपल्याला ज्ञान देतात आणि मग आपण शालेय शिक्षणामध्ये पुढे सरकत जातो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कोणाचा तरी सपोर्ट, कोणाचं तरी ज्ञान आपल्याला भेटल्याशिवाय आपल्याला मार्ग सापडत नाही. तसं जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर संतांची गाठभेट झाली पाहिजे. आणि संतांची जर गाठभेट झाली तर संत तुम्हा आपल्याला सांगतात की भैया तू जन्माला आलाय ना, जन्माला आलाय तू कशासाठी आलाय माहितीये का? नाहीतरी प्रत्येक जीव भगवंताला वचन देऊन आलाय की देवा तू मला जन्माला घालतोय ना, तू मला जन्माला घालतोय ना, मी नित्य तुझं भजन गाईन, मी नित्य तुझं नामचिंतन करेल. प्रत्येक जीव देवाला वचन देऊन आला, पण आपण दिलेल्या वचनाला मुकलो. बरोबर आहे ना? हो. बाकीना ते देवनं भजन करतात नाही आठपर्यंत ठीक शे, बाकीना फक्त ती काले माणसेच सारखा राहत. मन बोलणं समजेल ना तुमले, कारण बाकीच्या गोष्टी मन असाच राहतेस, केला इशारा जाता जाता. थोडक्यात भगवंत 2 ठिकाणी गारा बनायला होता बाबा. एक माणसे बनवाना गारा भिजेल होता आणि एककडे जनावरे बनवाना गारा भिजेल होता. दोन्हीकडे गारा मुराय राहता. देवले अर्जन कॉल ना, देव फोनवर बोलायला लागले. तो फोन होता तरी लोक ध्यानला आहे की राहणार वहीन भाऊ महाराज सांग रहा ना. भगवंताला काहीतरी कामानिमित्त उठावं लागलं. एकीकडे जनावर बनवायचा गार आहे आणि एकीकडे माणसं बनवायचा गार आहे. आता काम करून भगवंत आले. जो जनावर बनवायचा गारा होता तिथं भगवान बसला आणि तिथं जनावर बनवाना गाराना माणूसचा पुतळा काढाय घ्या. मग देव ना ध्यान मावून अरे आहे ते जनावरे बनवान माटी होती, आपला काय ते माणूस बनवाय घ्या. देव म्हणे आता याला मोडणं पडीन. तो बनायला पुतळा म्हणे देव बा गडमोड काही करू नको. काय वयले म्हणे भाऊ आई जनावरे बनवान माटी होती, तुले माणूस बनवाय घ्या. म्हणे टेन्शन लिहू नको, मला जसा आहे तसाच राहू दे, मी दिखाले माणूस सारखा दिसू पण वागसू जनावर सारखाच. असा मुकला आहे तर दिखाले माणसे सारखा आहेत पण जनावर सारखाच वागतस. मग याला काय जीणं म्हणशाल, याला काय जीणं म्हणशाल? आणि जीणं जर आपल्याला सुधरवायचं असेल तर त्याच्यासाठी संत सांगतात त्या शब्दावर विश्वास ठेवावा लागेल. संतांनी आपल्याला जागवलंय, आपण दिलेल्या शब्दाला मुकतो, दिलेल्या शब्दाला आपण मुकतो. पण आपले संत इथं येऊन विसरलेल्या गोष्टी आपल्याला समजवतात की दादा अरे हा जो जन्म आहे ना तुमचा माझा कशासाठी ऐकायचं का? घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, 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 घेईन मी जन्म
माझ्यासाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे